नमस्कार. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ या संस्थेच्या वतीने आपण आज तिसरा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओचं आपण नाव ठेवलेलं आहे बिल्डरची लबाडी आणि शासनाची चुकीची कार्यपद्धती. यामुळे भाडेकरूंना होणारा त्रास किंवा हे शासनाच्या चुकीमुळे हे भाडेकरूंचं प्रकरण कसं मुळाशी जाते याचा आपण आज विषय घेतलेला आहे. आम्ही यापुढे दोन व्हिडिओ जे बनवले ते का बनवले होते की परळला हिरजी जीवराज नावाची बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचे दोन भाडेकरू भाडेकरू विवेक जगन्नाथ पंडित आणि त्यांची पत्नी कीर्ती विवेक पंडित यांनी त्या बिल्डरचा जो वाद झाला त्यामुळे 6 महिने संघर्ष केला. या प्रकरणात यावेळी आम्ही विविध कार्यालय म्हणजे MBRRB, म्हाडा, बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट, पोलीस स्टेशन यांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना 4 महिने सांगत आलो की काय अडचणी आहे की कोणता गुन्हा बिल्डर करतो आहे. पण त्या ठिकाणी सुनावणी 2 वेळा झाली. शेवटी म्हाडानी 2 वेळा प्रकरणात सुनावणी घेतली, परंतु शेवटी म्हाडानी तो निर्णय दिला होता बिल्डरच्या फेवरमध्ये. म्हणून आम्ही 2 व्हिडिओ या विषयात काढले आणि लोकांची ज्या अडचणी आहेत, लोकांचा जो त्रास आहे, लोकांना जी आता मुंबईमध्ये कोरोनापूर्वी जो 3-3.5 हजार बिल्डिंगचं प्रोजेक्ट अडकलं, प्रकल्पामध्ये लोकांना जो त्रास झाला तो पुन्हा होऊ नये म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी 2 व्हिडिओ काढले होते. आता हा तिसरा व्हिडिओ काढण्याची याच्यामध्ये आम्ही ते पहिले 2 व्हिडिओ केले, त्याच्यामध्ये 2 मुद्दे ठेवले. लोकांना आम्ही आवाहन केलं होतं की CC मिळाल्याशिवाय घर सोडायचं नाही. दुसरी गोष्ट, करारपत्र निर्दोष कसं होईल हे तुम्ही बघा. आणि तिसरी गोष्ट, MBRRB किंवा म्हाडानी किंवा महापालिकेनी आपले जे 3-4 प्रोजेक्ट आहेत 33-7 किंवा इतर जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये शासनाकडे अपील करण्याची तरतूद आहे. ही मध्यंतरी ही प्रकरण या गोष्टी बंद झाल्या होत्या. तर आता आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही थेट कोर्टात न जाता पहिले शासनाकडे अपील करा आणि शासनाकडून मग तुम्ही कोर्टामध्ये जा. आणि जी म्हाडा जे निर्णय देते किंवा BMC जे निर्णय देते त्यांनी पण काय करायचं की जे एखादं सुनावणी घेतल्यानंतर शासनाकडे जा असं त्यांनी त्याच्या ऑर्डरमध्ये लिहिलं. बा तुमचं हे प्रकरण तुमच्या विरोधात गेलं तर तुम्ही शासनाकडे जा असं त्यांनी पण लिहावं. आणि ही जी पद्धत होती पूर्वी शासनाकडे जाण्याची ही आता परत सुरू करावी अशी आमची लोकांना विनंती आहे की तुम्ही शासनाकडे अपील करण्याची पद्धत सुरू करा. तुम्हाला काय अडचण आली तर आमच्याकडे या कोर्टामध्ये कुठचे मुद्दे मांडायचे किंवा प्राधिकरणाकडे कोणते मुद्दे मांडायचे किंवा तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्याकडे वकील नाही आहे तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या वतीने तुमचं पॉवर ऑफ अटर्नी घेऊन आम्ही तुमच्यासाठी ते मॅटर लढू अशी आम्ही लोकांना विनंती केली होती. आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा आभार 2 लोकांचे मानतो. ह्या व्हिडिओ बनवणारे उमेश मोहिते आणि आपल्याला आपले जे व्हिडिओ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते पत्रकार श्री राजीव थत्ते. तर त्या दोघांचे मी आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. असं आहे की आपल्या इकडे एक मुंबईमध्ये पागडी ग्रुप नावाची संस्था आहे. ती संस्था त्यांचं साधारणतः आंदोलनं करतात, शासनाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलनं त्यांची करण्याचं ते कार्यक्रम हाती घेतात. त्यांनी शिवाजी मंदिर येथे 1 आठवड्यापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि तिथून काही लोकांनी माझे मोबाईल नंबर घेतले होते. तर त्या लोकांनी 6-7 लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्या 6-7 लोकांमध्ये 1-2 प्रकरणं खूप महत्त्वाची निघाली. एक प्रकरण आहे ते भायखळ्याचं. एक प्रकरण जे आहे हे भायखळा पश्चिम एरियामध्ये रसूल जीवा कंपाऊंड नावाची एक जागा आहे, जॅकब सर्कलच्या जवळ आहे ती रसूल जीवा कंपाऊंड आता किंवा त्याला पूर्वी म्हणायचे मेहता कंपाऊंड. यामध्ये काय झालेलं आहे, तिकडे जवळजवळ ते 350 वगैरे घरं आहेत, बैठी घरं आहेत आणि ती महापालिकेची जागा आहे. तर असिस्टंट कमिशनर BMCचे आयुक्त आहेत वॉर्डाचे, त्यांनी तिथे कसं होते पूर्वी 8-10 वर्षापासून ते रिडेव्हलपमेंटचं प्रोसेस चालू होतं. काही प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर त्याच्यामध्ये काही टप्पे झाले. म्हणजे सुधार समितीचा ठराव झाला, संमती पत्रकांची पडताळणी झाली, ॲनेक्शर 2 झालेलं आहे, इरादापत्र, सुधारित इरादापत्र, IOD आणि इस्टेट डिपार्टमेंटचं एक पत्र. हीच प्रक्रिया बिल्डरनी पूर्ण केलेली आहे. परंतु त्यामध्ये काय झालं होतं की मध्ये गॅप पडला आणि 7-8-10 दिवसापूर्वी महापालिकेने त्यांच्यावर नोटीस बजावली. तर नोटीस बजावली त्यावेळेला एक साधारणतः 100 स्टाफ आला होता, पोलीस मोठ्या संख्येने, BMCचे अधिकारी होते, आणखीन काही अधिकारी होते आणि ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काही घरांवर नोटीस लावलेल्या आहेत. आणि नोटीस लावल्यानंतर मग 7 दिवसाची वेळ दिली होती आणि मला वाटते आज त्यांची मीटिंग आहे त्या लोकांची, भाडेकरूंची.
त्यातले 5-6 भाडेकरू, त्यातले एक भाडेकरू हा पागडी ग्रुपच्या प्रोग्रामला आला होता. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांचे 2-4 लोक येऊन भेटले आणि मग त्यांनी त्यांची अडचण सांगितली की आता इतक्या टप्पे पूर्ण केलेले आहेत, परंतु अडचण अशी आहे की त्यांनी जागा रिकामी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता ह्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे माहिती का, या प्रकरणामध्ये जी नोटीस लावली महापालिकेने त्यात एक मुद्दा चांगला मांडला. 1 ते 9 ऑफर जे आहेत बिल्डरच्या, त्याच्यामध्ये 2 मुख्य काय, 405 स्क्वेअर फीटची जागा देणार आहे बिल्डर आणि 4 लाख रुपये कॉर्पस फंड देणार आहे आणि इतर टप्पे बिल्डर पूर्ण करणार आहेत. हा झाला एक नोटीसच्या अनुषंगाने आलेला भाग. आता प्रश्न कसा येतो की 7 दिवसामध्ये जागा खाली करायला सांगितली आणि इतर बाबी आहेत. आता ह्याच्यामध्ये त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे, 7 दिवसात तुम्ही जागा खाली करा, भाडेकरूंचं सहकार्य मिळत नाही तर त्यामुळे प्रकल्प अडलेला आहे, ही प्रॉपर्टी BMCची आहे, प्रशासन कारवाई. आता ह्याच्यामध्ये प्रशासन ह्या जे लोक भाडेकरू जात नाही आहेत, जवळजवळ बरेचसे लोक जात नाही आहेत, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रशासन करणार आहे. ते जे लोक आहेत त्यांना पॅपमध्ये राहण्याची व्यवस्था शासन करतं आहे आणि त्याच्यामध्ये एक शेवटचं आणि सगळ्या व्यवस्थित म्हणजे 9 ऑफर चांगले आहेत, टप्पे त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी असं शेवटी सांगितलं की जलजोडणी आणि विद्युत जोडणी आम्ही कट करून तुम्हाला आम्ही पॅपमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही तुम्हाला वाटपपत्र देणार आहोत, असं ती नोटीस आहे. आता प्रश्न काय झालेला आहे की आता मी जे मुद्दे सांगितले तुमच्या लक्षात आलेच की BMCने बरेचशा टप्पे पूर्ण केलेले आहेत, परंतु काय झालेलं माहिती का, याच्यामध्ये 2-3 दोष आलेले आहेत. एक तर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केलेली नाही, भाडेकरूंबरोबर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट केली. आता आमची 70-80 लाखाची घरं आहेत, बरीचशी गोरगरीब लोक आहेत, कर्मचारी आहेत. हे कर्मचाऱ्यांना त्यांना अज्ञान आहे, त्यांना माहीत नाही की रजिस्टर्ड ॲग्रीमेंट पण करायचे असते, पण रजिस्टर्ड ॲग्रीमेंट ही शासनाने करायला पाहिजे. दुसरी गोष्ट CC मिळालेली नाही. CC मिळाली की त्या प्रकल्पाला परिपूर्णता येते, काय दोष राहत नाहीत. आणि CC मिळाल्यानंतर घरं सोडणं हे आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही CC मिळाले की घरं सोडा, घाई करू नका. आपल्याकडे पूर्वी 3000 प्रकल्प अर्धवट राहिले होते आणि हजारो कुटुंब बर्बाद झालेले, हजारो शेकडो रस्त्यावर. आज कित्येक लोकांना माहीत नाही की आपण कुठे जाणार, आपलं घर कुठे आहे, पूर्वी आपलं घर कुठे होतं आणि तिथे काय होणार आहे, या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट एक आहे की हे जो प्रोजेक्ट हा क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येतो. 405 स्क्वेअर फीटची जागा तुम्ही देत आहे, बरोबर आहे, पण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये 550 ते 550चा एरिया मिळायला पाहिजे. क्लस्टर डेव्हलपमेंटचे बेनिफिट आपण नाही सोडू शकत. रिक्रिएशन ग्राउंड आहे, ओपन स्पेस आहे, रिक्रिएशन ग्राउंड आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट आहे आणि इतर ज्या बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स मिळायला पाहिजे. बघा 50-50, 100-100 वर्ष ते लोक तिकडे राहत आहेत. आता त्यांना जर क्लस्टर डेव्हलपमेंटची सुविधा असताना नाही मिळाली तर ते बरोबर नाही. त्यांना पण चांगले मिळायला पाहिजे. ते काय नागरिक नाहीत का, त्यांना पण त्यांच्या सगळ्या सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत. आता प्रश्न परत हा असतो की क्लस्टर CC मिळाल्याशिवाय घरं का सोडायची नाहीत. त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, आपण आता पूर्वी 3000 घरं, 3000 प्रकल्प मुंबईतले अर्धवट राहिले होते, लोक बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले, कित्येक लोक मेले, कित्येक आजारी पडले, कोण कुठे आहे ते पण माहीत नाही. अशा वेळेला ना आपण आता काळजी काय घ्यायची, मुंबई आपल्याला वाचवायची, हा आमचा प्रकल्प आहे. तर मुंबई वाचवताना आपल्याला मुंबई वाचवायची तर आपल्याला काय करायचं आहे की CC मिळाल्यानंतर घरं सोडा, म्हणजे सर्व गोष्टी ओके झाल्या की तुम्हाला घरं सोडा असं आमचं म्हणणं आहे. आता क्लस्टर CCची तरतूद कशात आहे, DC रूल 9मध्ये त्याची तरतूद आहे, BMC मॅन्युअलमध्ये तरतूद आहे की CC मिळाल्याशिवाय घरं सोडायची नाहीत. HDFCचा एक अभ्यास अहवाल आहे, त्याच्यामध्ये पण म्हटलं की CC मिळाल्याशिवाय घरं सोडू नका. आणखीन आम्ही काही रिपोर्ट मागवले. आता ही महापालिकेची जागा आहे, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे. आता तुम्हाला पण ही बहुतेक ह्या प्रोजेक्टला पण लागत असेल, कारण की कशी काय महापालिकेची जागा आहे. महापालिका आयुक्तांचा एक सर्क्युलर आहे की बिल्डर किंवा डेव्हलपर हा ज्या वेळेला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याला येतो तेव्हा त्याचं नाव प्रॉपर्टी कार्डात चढलं पाहिजे. कारण कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे. आज 300 घर असेल तर 300 गुणिले 80 लाख किती झाले. तर त्याकरिता एक व्यवस्थित एक सूत्रबद्ध पद्धतीने डेव्हलपमेंट व्हावं म्हणून त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डावर बिल्डरचं नाव चढवावं असं सर्क्युलर महापालिका आयुक्तांचं आहे. त्याप्रमाणे ह्यामध्ये सुद्धा ह्या 4 गोष्टी व्हाव्यात. रजिस्टर्ड ॲग्रीमेंट व्हावी, CC नंतर बांधकाम सुरू करावं, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बेनिफिट मिळाव्यात, रिक्रिएशन ग्राउंड मिळावं, ओपन स्पेस मिळावं आणि सुरक्षित लोकांना जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हा त्यांनी घरं सोडावी अशी लोकांची मागणी आहे. आणि आम्ही सुद्धा महापालिकेला विनंती करतो की महापालिकेने या गोष्टी यांची पूर्तता करावी. करार पण रजिस्टर्ड डॉक्युमेंट नाही तर आम्ही जर घरं सोडली तर कसं चालेल.
ज्या फॅसिलिटी आम्हाला ज्या मिळाल्या पाहिजे 33(7) 33(9) त्या फॅसिलिटी जर तुम्ही आम्हाला नाही दिल्या तर आम्ही घरं का सोडावीत, हा मुद्दा आहे. तर BMC प्रशासनाला विनंती आहे की या नोटीसप्रमाणे तुम्ही ही पूर्तता करा. पोलीस खात्याला पण आमची विनंती आहे की बऱ्याच वेळेला पोलीस खात्याला काय होते, पोलीस खात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जातं. पोलीस खात्याला सुद्धा विनंती आहे की जेव्हा जेव्हा रिडेव्हलपमेंट प्रकरणामध्ये घरं खाली करण्याची वेळ, घरं तोडण्याची वेळ, लोकांची घरं ताब्यात घेण्याची वेळ, त्या वेळेला तुम्ही CC आहे किंवा नाही याची खात्री करा. हे हिरजी जिरोड प्रकरणामध्ये पण तेच झालं. ती गोष्ट पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही लोकांच्या समोर आता येतोय की बाबा ह्या अशा काहीतरी गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. अच्छा, हा एक प्रकरण झालं. दुसरं एक प्रकरण आमच्याकडे आहे ते चेंबूरचं आहे. चेंबूरला ME वॉर्ड जे आहे, या वॉर्डमध्ये राहणारे एक श्री मोरे कुटुंब आहे. हा जो प्लॉट आहे ना, हा जवळजवळ 2,500 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट आहे, खाजगी प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये 40-50 घरं होती. पहिली 10 घरं, काही लोक 25-1 लाख रुपये घेऊन निघून गेले, काही लोकांनी आणखीन 40-50 लाखापर्यंत रक्कम मिळाली ती घेऊन गेली. आणि आता जे 7-8 घरं उरलेले त्या लोकांचा ह्या ठिकाणी प्रश्न आला होता. तर त्यापैकी जी मोरे फॅमिली आहे त्यांनी ह्या बिल्डरला आक्षेप घेतला, बिल्डरच्या कार्यपद्धतीला. तो म्हणाला की आम्हाला ॲग्रीमेंट चांगली करून द्या आणि आम्हाला व्यवस्थित म्हणजे सर्व गोष्टी कायदेशीर झाले की आम्ही जायला आम्हाला आमची काय म्हणणं नाही. आता ह्याच्यामध्ये BMCचा दोष कसा आलेला आहे बघा. बिल्डर आज जवळ 4-5 वर्ष रिडेव्हलपमेंट व्हावी म्हणून त्या ठिकाणी काय करतो आहे की त्याची पत्रव्यवहार चालू आहे त्यांनी आता. पण BMCने काय केलेलं आहे, 0 FSI IOD स्क्रुटिनी रिपोर्टमध्ये 0 FSIच्या पद्धतीप्रमाणे FSI डिक्लेअर केलेलं आहे. आता बघा, जर इथे भाडेकरू राहतात तर त्यांना सांगा ना तुम्ही ती कोणत्या योजनेत येतं, 33(7) मध्ये येते की 37B मध्ये येते की SRA मध्ये येते, कशा ही प्रोजेक्ट काय आहे. तुम्ही 4-5 वर्ष तुम्ही हेच म्हणतात 0 FSI 0, पण तुम्ही लिहा ना ते कोणत्या हा प्रकल्प कोणत्या योजनेमध्ये येतो हे तुम्ही लिहा ना. नाही लिहिलं तर लोकांची खूप मोठी अडचण होते. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये कोणत्या स्कीममध्ये तुमचं ही योजना येते. 0 FSI हा तुम्ही मांडला, तुम्ही पूर्ण रिपोर्ट द्या ना. किती FSI मिळणार, किती जमीन भाडेकरूंच्या वाट्याला येणार, किती जमीन बिल्डरला मिळणार, किती FSI बिल्डरच्या वाट्याला येणार, किती FSI म्हणजे सेलेबलला येणार, किती रिहॅबला मिळणार. आणि बिल्डर मोरेस कुटुंबाने काय केलं, बिल्डरशी पत्रव्यवहार केला होता आणि मग ते म्हणले आम्ही करारपत्र आम्हाला पाहिजे. तर करारपत्र बिल्डरनी जो दिला त्याच्यामध्ये 10-12 चुका होत्या. त्या चुका बिल्डरच्या निदर्शनास आणल्या. आता मधल्या काळात काय झालं होतं, मोरे कुटुंबाने BMCला पत्रव्यवहार केला होता. वास्तविक पाहता BMCने IOD दिलेली आहे. पत्र आल्यानंतर BMCने त्याची सुनावणी घ्यायला पाहिजे, त्याची काय तक्रार आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे. बिल्डरला बोलवून त्याच्यामध्ये काय मुद्दा आहे ते BMCने कधी त्यांना सुनावणी करता बोलवलं नाही. फक्त BMC म्हणते तुम्ही नेटवर डॉक्युमेंट आहे ते तुम्ही घ्या, असं नाही. हा अर्धवट आज करोडो रुपयाचे प्रोजेक्ट होतात आणि BMC एवढी पण काळजी घेत नाही की त्याच्यामध्ये तुम्ही 0 FSI प्रमाणे दिलेलं आहे, तुम्ही स्कीम कोणती ते सांगत नाही, तुम्ही सुनावण्या घेत नाही. असं नाही, तुम्ही सुनावण्या घेतल्यानंतर पुढचाच टप्पा आहे तो शासनाकडे सुनावणीसाठी जाण्याचा. म्हणून BMCला आमची विनंती आहे की तुम्ही आता तुमची जी क्वासी ज्युडिशियरी सिस्टीम आहे ही व्यवस्थित चालू करा. हे आता पूर्वी जे झालं ते 3,000 घरं बिल्डिंगचं प्रोजेक्ट हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली, कित्येक लोक बर्बाद झाले. ती वेळ आता पुन्हा येता कामा नये आणि आपली मुंबई भविष्यामध्ये चांगली व्हावी. असं कधी कधी दिसतं की सेलेबलची जागा एकदम मस्त बांधतात आणि रिहॅबची परत येरे माझ्या मागल्या असा हे होतं. त्यांना तोडून तुकडे देतात आणि सेलेबलवाल्याचे प्रोजेक्ट एकदम टकाटक करतात. हे नाही राहायला पाहिजे. आम्ही आज 80-90 वर्ष इथे राहतोय म्हणून तुम्हाला तो FSI मिळणार आहे, त्यातून तुम्हाला 2 पैसे मिळतात. आम्हाला द्या ना तुम्ही ज्या आमच्या फॅसिलिटीज आहेत त्या तुम्ही द्या ना. पार्किंग द्या आमच्याला. आता ह्याच्यामध्ये सुद्धा रिक्रिएशन ग्राउंड आहे, तर रिक्रिएशन ग्राउंडमध्ये आम्हाला पण हिस्सा द्या त्याच्यामध्ये. असे आपण ह्या ठिकाणी आता बघा, हे BMCने ह्या ज्या चुका केल्या त्यामुळे शेवटी हे प्रकरण गेलं कोर्टात गेल्यानंतर मग तारखा पडल्या आणि कोर्टाने 2 गोष्टी सांगितल्या. एक तर ह्यांच्याशी ॲग्रीमेंट करून घ्या आणि यांना पर्यायी घर द्या. तर पर्यायी घर मग असं ठरलं की त्याच कंपाऊंडमध्ये एक गोडाऊन आहे त्या ठिकाणी हलवण्याचं बिल्डरने ऑफर दिली. मग ह्यांनी पण ती मान्य केली. चला आम्हाला ते घर चालेल, तात्पुरतं घर आहे, 3-4 वर्ष राहायचं आहे, पण ॲग्रीमेंट चांगली करा. आता ॲग्रीमेंटमधले दोष काढायला बिल्डर तयार नाही. मग तो थोडा हे करायला लागला. नंतर हे प्रकरण राहिलं आणि एक दिवस अचानक रात्री कोर्टाचे आदेश पेंडिंग असताना सुद्धा बिल्डरनी ती बांधकाम त्याचं घर तोडून टाकलं. परत आता ते कोर्टात गेले. परत आता ह्या सगळ्या अशा चुका होऊ नये
आता अशा चुकावणे म्हणून BMCनी हे झिरो FSI वगैरे हे सगळं काढा. आम्हाला सांगा कोणती योजना आहे, आम्हाला तुम्ही व्यवस्थित गायडन्स करा. शासनाने आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. साधा जरी अर्ज असेल त्याची सुनावणी घ्यायली पाहिजे आणि शासनाने निर्णय दिला पाहिजे. FSIचं कॅल्क्युलेशन हे बिल्डर मांडतो म्हणून असं नाही. FSIचं कॅल्क्युलेशन हे शासनाच्या बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटने मांडायला पाहिजे आणि शासनाने लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे की किती FSI तुमच्या वाट्याला येणार, किती जमीन तुमच्या वाट्याला येणार, रिक्रिएशनचं तुम्हाला बेनिफिट काय, ओपन स्पेसचे तुम्हाला बेनिफिट काय आणि ॲग्रीमेंटमध्ये काय दोष असतील तर इनिशियली शासनाने या गोष्टी क्वासी ज्युडिशरी सिस्टीम जी काय आहे किंवा अर्धन्यायिक व्यवस्थेने सुनावणे घ्या, त्यांचे ड्राफ्ट तयार करा आणि मग त्यांचा निर्णय द्या. त्या निर्णयाच्या आधारे लोकांना जाऊ दे ना कोर्टामध्ये. तर ही शासनाने, महापालिकेने, MBRRBने, म्हाडाने किंवा इतर ज्या काय व्यवस्था आहेत, समजा BST आहे ते बिल्डरनी केबिन रूमला एक रेसिडेन्शियल रूम दाखवला किंवा बिल्डरने लाईट कापली, पाणी कापलं, अशा वेळेला तिकडे शासनाने ताबडतोब तिकडे सुनावणी घ्यायली पाहिजे. तर शासन गंभीर असायला पाहिजे. आमचा असा आरोप आहे की शासन गंभीर नाही. कित्येक शेकडो प्रकरणं आहेत, प्रत्येक प्रकरणामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि शासनाने यापुढे गंभीर व्हावं म्हणून आम्ही ही एक मालिका सुरू केली की लोकांपर्यंत जा, लोकांना सांगा तुमच्या काय अडचणी आहे, तुम्ही काळजी घ्या. या तुमच्या सोन्यासारख्या प्रॉपर्ट्या बिल्डरला देऊन बिल्डरच्या हातचं म्हणजे प्रोजेक्ट जो आहे का बिल्डरची मेहरबानी नाही आहे. आमची त्याच्या ठिकाणी आज 70 80 वर्ष आम्ही राहतो. आमची पण घरं 80-90 लाखाची घरं आहेत. त्याच्यावर आम्हाला काय बेनिफिट मिळणार, त्याच्यावर बिल्डरला बेनिफिट मिळणार. चांगलं इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट देते. त्यामुळे बिल्डरनी असे लबाड्या करणं, खोटं काम करणं, ह्याला पळव, कंपाऊंडमधल्या लोकांना पळव आणि इतर मार्गाने काही प्रॉब्लेम करून त्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम करणे, हे सगळं आता मर्यादा टाकायच्या आहेत. आणि आपल्याला आता ह्या 2-3 गोष्टी सुरू करायची की CC मिळाल्याशिवाय घर सोडणार नाही, चांगली ॲग्रीमेंट नसेल तर घर सोडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींनी आता लोकांनी लावून धरायला पाहिजे. पण त्याच वेळेला बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की FSIबद्दल बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटने गंभीर असावं. त्यांच्या तज्ज्ञांनी बिल्डरचं कामं करताना जनतेच्या पण प्रश्नाकडे लक्ष देऊन भविष्यामध्ये चांगली मुंबई कशी होईल या ठिकाणी आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे. आम्ही लोकांचं लक्ष डायव्हर्ट करतो की ह्या गोष्टी आहेत. आम्ही शासनाचं लक्ष आणून देतो की हे दोष आहेत, हे पूर्ण करा. आम्ही पोलीस खात्याला पण ह्या व्हिडिओ द्वारे विनंती करतोय की तुमच्याकडे पोलीस संरक्षण मागण्याकरता तुम्ही त्यांना विचारा CC आहे का. जर कोणी तक्रार केली तर त्या तक्रारीमध्ये काय तथ्य आहे ते बघा. बिल्डरकडून चूक असेल त्याला वॉर्निंग द्या की नाही हे करू नकोस, नियमबाह्य करू नकोस, आम्ही तुला पोलीस प्रोटेक्शन देणार नाही, आम्ही तुझ्यावर तर कारवाई करू वेळ आली तर. ह्या सगळ्या गोष्टी आता कारण पोलीस डिपार्टमेंट हे महत्त्वाचं आहे. आता गेल्या 3-4 हजार प्रोजेक्ट जर अडले असतील, पोलीस खात्याकडे तक्रार तर जातेच, मग किती गुन्हे दाखल केले हा पण प्रश्न येतो. म्हणून पोलीस खात्याला नम्र विनंती आहे की त्यांनी आता गंभीर व्हायला पाहिजे. बिल्डर विरुद्ध आलं तर चौकशी लावा, चौकशी ऐकून घ्या, दोन्ही पक्षकारांचं ऐकून त्याच्यामध्ये निर्णय द्या आणि मग पोलीस असो, MBRRB असो, म्हाडा असो, बिल्डिंग प्रपोजल असो, इस्टेट डिपार्टमेंट असो, या सगळ्यांनी निर्णय दिल्यानंतर खाली लिहा की हे शासनाकडे तुम्ही अपील करा आणि लोकांना जाऊ दे, शासनाकडे अपील मांडू दे, लोकांना आपल्या व्यथा मांडू दे आणि ही फसवणुकीचे जे मार्ग आहेत ना विविध, हे आता बंद झाले पाहिजेत असं आमची या ठिकाणी विनंती आहे. आता एक बघा, एक तिसरं प्रकरण, आता 2 प्रकरणं झाली. तिसरं प्रकरण आहे की माझगावला नूतन श्रीनिवास गृहनिर्माण संस्था नावाची एक संस्था आहे. बघा, पूर्वी जुन्या चाळी होत्या. ही जी संस्था आहे 100 वर्ष जुनी होती. ती इमारत कोसळली. मग त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट केले. पहिला बिल्डर आला आणि मग त्या ठिकाणी त्यांनी कामात हात घातला. टोटल 4 बिल्डर झाले. 20 वर्षामध्ये 4 बिल्डर झाले. आता प्रश्न असा आला की 2017ला नवीन बिल्डर आला. त्यांनी करार केले आणि करार केल्यानंतर त्यांनी आता ती सोसायटी होती. काही जुन्या चाळीमध्ये सोसायट्या झाल्या कारण बिल्डिंग पडली, सोसायटी झाली. मग आता पुन्हा ती बिल्डिंग पण पडली. आता नवीन बिल्डिंग होते. असा तो प्रवास झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे की 33/7 प्रमाणे बिल्डरने काम हाती घेतलं. आता तिकडे बघा, उद्धव ठाकरे सरकार असताना 8 जुलै 2021 रोजी, त्याच्या अगोदर कोरोना आला. कोरोनामध्ये फार वाईट परिस्थिती होती कोरोनानंतरची. तर ठाकरे सरकारने जो शासन निर्णय 8 जुलै 2021 ह्यामुळे ही जुन्या चाळींची जी रिडेव्हलपमेंट होती तिला संजीवनी मिळाली. आता संजीवनी मिळाल्यानंतर काय केलं, तो जो GR आहे त्याप्रमाणे 5%, 8% आणि 15% ॲडिशनल FSI भाडेकरूंना देण्यात आला आणि बिल्डरला 50, 60, 70च्या जागी 80, 90, 100 इन्सेंटिव्ह म्हणजे भरघोस
इन्सेंटिव्ह बिल्डरला दिलेलं आहे. अपेक्षा अशी होती की बिल्डरने आता आपली धडाधड कामं प्रामाणिकपणे करावी. आता ही जी सोसायटी आहे नूतन श्रीनिवास गृहनिर्माण संस्था, ह्याच्यामध्ये काय झालं, पूर्वी कमिटी होती, ती कमिटीने काय केलं, नवीन बिल्डरबरोबर एक कोर्ट कन्सेंट करून घेतलं. कोर्टात गेले, GR आल्यानंतर हे लोक कोर्टात गेले आणि त्यांनी भाडेकरूंना जो 425 ते 450 एरिया मिळायला पाहिजे होता, त्याऐवजी 390वर त्यांनी कोर्ट कन्सेंट करून घेतली. कोर्टाला पण काही वेळेला लक्षात येत नाही, कारण ह्यांच्या अंतर्गत भानगडी काय कोर्टाला कळत नाहीत. आता म्हणजे प्रत्येक जवळजवळ 150-200 भाडेकरू आहेत. प्रत्येक भाडेकरू जर 60 स्क्वेअर फीट कमी दिलं तर किती करोड झाले, किती मोठे भानगड आहे. बरं, दुसरी गोष्ट आहे की सोसायटी एक स्वतंत्र एंटिटी आहे, सोसायटीला स्वतःला काही अधिकारी आहेत, परंतु 79 जे सोसायटी ॲक्ट 79 काय सांगते, एनिथिंग डिट्रीमेंटल टू द इंटरेस्ट ऑफ सोसायटी नॉट ॲक्सेप्टेबल. सोसायटीच्या हिताला बाधा होतील असे निर्णय घेता येत नाही. तसंच बायलॉ 110, 112, 110, 111, 112 हे जे आहेत आणि 137 ते काय सांगते, सोसायटीला अधिकार आहेत, संस्थेला अधिकार आहेत, पण कायद्याच्या चौकटीत तुम्ही चुकीचे निर्णय किंवा लोकांना नुकसान होईल असे निर्णय घेता येणार नाही. आता ह्या प्रकरणामध्ये काय झालं, एक विवेक लक्ष्मण परब आणि 2-3 भाडेकरू होते, त्यांनी हे जी करार केला सोसायटीने त्याला आक्षेप घेतला की तुम्ही FSI का आपल्याला कमी घ्यायचं, जेव्हा बिल्डरला भरघोस इन्सेंटिव्ह आहे, आपण कशासाठी कमी आहे, प्रत्येक घरामागे 50 स्क्वेअर फीट कशासाठी कमी घ्यायचे. मग त्यातून झाला वाद आणि नंतर मग ज्या लोकांनी विरोध केला होता त्यातल्या लोकांनी 2-3 लोकांनी पुन्हा बिल्डरला सपोर्ट केला आणि ते बिल्डरच्या गटात राहिले. पण विवेक लक्ष्मण परब ह्यांनी विरोध केला तर बिल्डरने काय केलं, त्याच्याविरुद्ध म्हाडामध्ये एक तक्रार केली. पूर्वी बघा कसं होते, 1995 पूर्वी ज्यांच्या 2 रूम होत्या काही लोकांनी काळाच्या ओघात काय केले, घर मालकांनी त्यांना 1 भाडेपावती द्यायला सुरू केली, 2 रूम भाडेपावती 1. परंतु 95 पूर्वी 2 रूम असल्यामुळे त्यांना स्वतंत्र 2 फ्लॅट मिळायला पाहिजेत अशी ती तरतूद आहे. आता ज्या वेळेला बिल्डर आला 2017ला त्यावेळेला सगळा रेकॉर्ड अप टू डेट आहे. परब यांच्याकडे अप टू डेट रेकॉर्ड त्यांनी ठेवलेला आहे. तर त्यांना 2 रूमचा मुद्दा होता, परंतु बिल्डरने म्हाडामध्ये पत्रव्यवहार केला आणि जी सुनावणी होती त्यावेळेला बिल्डरने काय घोळ केला माहीत नाही. आता कसं झालं, त्यावेळेला दिग्गीकर साहेब होते. दिग्गीकर साहेबांनी 14/11/2022 अनिल दिग्गीकर साहेबांनी एक निर्णय दिला आणि तो निर्णय विवेक परब यांच्या विरोधात दिला. बरं, निर्णय विरोधात दिल्यानंतर त्यांनी खाली लिहायला पाहिजे होतं की तुम्ही अपील शासनाकडे करा, कारण शासनाकडे 2 गोष्टीचं अपील होते, एरिया असेल फ्लॅटचा आणि पात्रता. तर ह्या दोन्ही मुद्दे त्याच्यामध्ये होते. त्यामुळे दिग्गीकर साहेबांनी निर्णय देताना तो एक वाक्य टाकायला होते की तुम्ही शासनाकडे अपील करा. तसं त्यांनी काही लिहिलं नाही. आणि त्यांनी काय दिग्गीकर साहेबांनी जो आदेश दिला त्यात काय लिहिलेलं आहे, फेल टू प्रोड्यूस सफिशियंट डॉक्युमेंट टू प्रूव्ह सेपरेट एक्झिस्टन्स ऑफ टेनामेंट नंबर 65 and 66 प्रायर टू 13/6/1996 अँड इन्स्पेक्शन एक्स्ट्रॅक्ट ऑफ इयर 1995, 1995-96 ऑल्सो शोज दॅट बोथ रूम्स आर क्लब्ड. हे त्यांनी वाक्य टिकलं. त्यांनी शेवटचा शब्द दिला आहे, बोथ रूम्स आर क्लब्ड. याचा अर्थ काय, पूर्वी 2 त्या रूम वेगळ्या होत्या, त्या क्लब दाखवल्या. क्लब कधी दाखवल्या, जेव्हा मालक त्याला 1 भाडेपावती देतो तेव्हा ते क्लब त्याचं स्वरूप येते. परंतु प्रत्यक्षात त्या पूर्वीच्या 2 वेगळ्या रूम आहेत, तर त्यांना वेगळी घरं वेगळी 2 स्वतंत्र फ्लॅट मिळायला पाहिजे होते. बिल्डरला ज्यांनी सपोर्ट केला त्यांना त्यांच्या फेवरमध्ये ऑर्डर झाली आणि बिल्डरच्या विरोध जो ज्यांनी आक्षेप घेतला, FSI 390ची घरं नको आम्हाला, 450ची घरं, असं ज्यांनी आक्षेप घेतला विवेक लक्ष्मण परब, हे हरले तिकडे. आता प्रश्न असा आहे की दिग्गीकर साहेबांना आमची विनंती आहे, जे म्हाडाचे अधिकारी त्यांनी तुम्ही हे लक्षात घ्या, हे वाचा आणि कुठे चूक असेल तर सांगा. 100% प्रकरण जिंकायला पाहिजे, ते प्रश्न कसे हरू शकतात, असं हरता येणार नाही. आणि पूर्वी क्लब हा शब्द असला म्हणजे याच्यावरती पूर्वी ते क्लब केलेल्या रूम आहेत 95 पूर्वीचा. तर हा असा त्याच्यामध्ये आता परब यांचं काय म्हणणं आहे की त्यांना 5 गोष्टी लक्षात आल्या की दिग्गीकर साहेबांनी निर्णय देताना ते स्वतः कागदपत्र वाचलेली नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. परब यांचा दुसरा आरोप असा आहे की रिटायर्ड अधिकारी हे म्हाडामध्ये कामं करतात आणि हे उपद्व्याप करतात. बिल्डरच्या बाजूने निर्णय देण्याचे उपद्व्याप हे रिटायर्ड अधिकारी आहेत ना, हे जे कागद गोळा करणे, ते सुनावणी चालवणे, हे त्यांचा परमनेचा त्यांनी तो आक्षेप घेतलेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की ऑर्डरमध्ये अपील कुठे करावं हे लिहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे शासनाकडे अपील करता आलं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे निर्णय जेव्हा बिल्डर करवून घेतो त्यावेळेला बिल्डरची दहशत वाटते, भाडेकरू त्यांच्या विरुद्ध बोलायला घाबरतात.
हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आता ही जी क्वासी ज्युडिशरी सिस्टीम आहे, आता सगळ्या नियमाप्रमाणे भविष्यात निर्णय देणे हे फार महत्त्वाचं आहे. ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे. मुंबई वाचवण्याकरता काही संस्था आता पुढे येतात की नाही, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून भाडेकरून जीवन सुसह्य व्हावं. हे फसवणूक हे प्रकार आता बंद झाले पाहिजे, इतिहास जमा झाले पाहिजेत, म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा ह्या प्रकरणामध्ये काय झालं होतं, परत यांच्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट आहेत, पुरावा दाखवणारे, भाडेपावत्या आहेत, सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट आहे, रेशन कार्डच्या कॉप्या आहेत, इलेक्ट्रिकचं बिल आहे, घर खरेदीचा करार 16/12/1971चा आहे, 1992 ते 1996चा असेसमेंट एक्स्ट्रॅक्ट आहे, सोसायटीची सभासद यादी आहे, सोसायटीची निवडणूक मतदार यादी आहे, बिल्डरनी जाहिरात दिली होती नवशक्ती आणि फ्री जनरल प्रेसमध्ये, त्यातसुद्धा 2 घरं वेगळी दाखवलेली आहेत. इतके सगळे पुरावे असताना, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जो सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट बिल्डरनी केलं त्यास हे इतके 10 पुरावे आहेत की 2 घरं वेगळी होती दाखवणारे. आणि असं असताना भाडा त्यांना कसं काय रिजेक्ट करू शकते, कसं काय तुम्ही भाडेकरूला त्रास होईल अशा गोष्टी करू शकता, त्याच्या तोंडाला फेस येईल, तो मरेल सगळ्या, म्हणजे एखादा आत्महत्याच करायचा अशी परिस्थिती आहे. ह्यामुळे आता ह्या गोष्टीकडे शासनाने विशेष आणि ह्या प्रकरणामध्ये आणखीन एक आहे, परब यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यात काय झालेलं आहे, परब यांची मातोश्री ह्या मयत झाल्या होत्या. त्या मयत असून सुद्धा त्या सुनावणीला हजर होते असं दाखवून तो निर्णय दिलेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आता गव्हर्नमेंटनी सिरियस व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी आता ह्या सगळ्या गोष्टी बाबत गंभीर व्हायला पाहिजे. विशेषतः बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटनी FSIचं कॅल्क्युलेशन आहे, जिथे चिटिंग होते त्या ठिकाणी ते हे प्रकार आता बंद झाले पाहिजे. भाडेकरूचं 1 स्क्वेअर फीट सुद्धा नुकसान होतं का, म्हणजे 1 स्क्वेअर फीटची किंमत किती आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आता नवीन हे काही संस्था आम्हाला संपर्कात आलेल्या आहेत, ते म्हणतात की नाही तुम्ही आता हे गोष्टी चालू ठेवा, आपण ह्या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधू आणि ह्या गोष्टी आता चुकीच्या गोष्टी आपल्याला बंद झाल्या पाहिजेत. आता बघा, आता याच्यामध्ये ही महत्त्वाचे 3 विषय सांगितले. आता आम्ही परळला राहतो, तिकडे आमची निर्मला निवास नावाची बिल्डिंग तेच इमारत आहे. आम्ही क्लस्टरमध्ये मोडतो. आमच्या कंपाऊंडमध्ये काही बैठी घरं आहेत, त्यातली काही घरं ही जुनी आहेत, 60पासूनची आहेत, 55पासून 55-60पासून. काही घरं जी आहेत ना ही 95 पूर्वी आलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये काय झालं, 5 झोपडे असे आहेत की जे 95 पूर्वीचे आहेत, पण ते बिल्डरनी एक तक्रार केल्यानंतर हे जे 5 झोपडे आहेत त्या झोपड्यांना डिस्क्वालिफाय ठरवण्यात आलं. आणि नंतर मग काय झालं, नंतर हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा मग आम्ही काय केले, अर्ज केले तर आमची एक अपेक्षा होती सुनावणीला बोलवावं. आता 3 वर्ष झाली आम्हाला काय सुनावणीला वगैरे बोलवलेलं नाही. पण आता जेव्हा रिडेव्हलपमेंटचा मुद्दा येईल त्या 5 घरांना न्याय कसा मिळेल हे आम्ही बघू. पण आता इथे काय झालेलं आहे बघा, नियम काय आहे की 95 पूर्वीचे झोपडे पाहिजेत. तर हे आमच्याकडे जे आहे ते 95 पूर्वीचे झोपडे आहेत, कारण आमच्यासमोर ते झालेली घरं आहेत. प्रश्न काय माहिती का, DC रूलमध्ये कसं आहे, कॉन्ट्राव्हेनिंग घरे, कॉन्ट्राव्हेनिंग म्हणजे जे रस्ता ब्लॉक करणारी जी घरं आहेत किंवा रस्त्यात अडथळे, त्यासाठी कॉन्ट्राव्हेनिंग हा जो शब्द आहे हा 1962चा आणि 64चा नियम हा कॉन्ट्राव्हेनिंग घरासाठी आहे, जे रस्त्याला अडथळे करतात. इमारतीच्या कंपाऊंडमध्ये जे आहे त्यांच्यासाठी 1995चा नियम आहे. पण काय झालेलं, DC रूलमध्ये ते चुकून परत 62 आणि 64चा उल्लेख झालेला आहे. पण शासन निर्णयामध्ये 1995चा उल्लेख आहे, त्यामुळे 95ची घराच्या लोकांना सदनिका मिळायला पाहिजेत. आता याच्यामध्ये कसं झालेलं आहे की आम्ही 3-4 वर्षापूर्वी अर्ज केले होते MBRRBला, F साऊथ वार्डाला, अजून त्याची सुनावणी झालेली नाही आहे. ह्या आता जुना बॅकलॉग आता काढायला, ज्यांच्या लोकांच्या सुनावण्या झाल्या त्यांच्या सुनावण्या घ्यायला पाहिजे शासनाने आणि सगळ्या नियमाप्रमाणे व्हायला. जिथे भाडेकरूंचा हक्क आहे तिकडे शासन त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. बिल्डरचं आता बस झालं, बिल्डरला भरपूर इन्सेंटिव्ह दिला शासनाने, बरंच काय सुविधा बिल्डरला दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आता जे पुन्हा जे सगळ्या गोष्टी सुरू होतात यामुळे भाडेकरू, झोपडीधारक आणि सदनिकाधारक यांच्यासाठी शासनाने आता क्वासी ज्युडिशरी सिस्टीम मजबूत करायला पाहिजे आणि अंतिम सुनावणी शासनाकडे जाईल हे सगळं पाहिलं पाहिजे. एक हिंदमाता टॉकीज आहे, त्याच्या उजव्या बाजूला एक बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी काय झालं होतं, कंपाऊंडमध्ये शुगर केन ज्यूस होतं. तर त्याच्यामध्ये शुगर केन ज्यूस हा 1960 पूर्वीचा आहे ते शुगर केन आणि मोठं होतं ते. तर बिल्डरनी काय केलं, आता असेसमेंट NXR 2 होताना त्याला योग्य नंबर पडला, त्यांच्या शुगर केन ज्यूसचा जो दुकान होता त्याला योग्य नंबर पडला. परंतु बिल्डरनी काय केलं, वाटप दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं की एक पॅसेजमध्ये 1+1 जागा दाखवून शुगर केन ज्यूस तिकडे शिफ्ट केलं. आता मुद्दा असा आहे की सुक्तनकर कमिटी रिपोर्ट आहे, DC रूल आहे, म्हाडाची NOC यामध्ये स्पष्ट लिहिले की NXR 2च्या अनुक्रमाप्रमाणे सदनिका वाटप झालं पाहिजे.
ते सुद्धा सोसायटी स्थापन करून सदनिका वाटप झालं पाहिजे. बिल्डरने आधीच त्याची रचना बदलली, आधीच त्याला वेगळ्या दुकानात टाकून, कारण त्यांनी तो आक्षेप घेतला होता रिडेव्हलपमेंटच्या वेळेला की मला माझं दुकान सिरियल नंबरप्रमाणे मिळालं पाहिजे. आता बिल्डरने एका सुनावणीमध्ये आम्ही जिंकलो, तिकडे सुनावणी व्यवस्थित झाली. त्यानंतर मात्र बिल्डरनी काय केलं माहीत नाही, ती सुनावणी गेली ह्यांच्या विरोधात, जरांगेंच्या विरोधात गेले जे मालक आहेत त्यांच्यानंतर. मग ते प्रकरण गेलं कोर्टात. आता कोर्टातून परत ते आता आलं आहे म्हाडाकडे. मला वाटतं जयस्वाल साहेबांकडे आता हे मॅटर आहे आलं होतं. आता प्रश्न काय माहिती का, चुका म्हाडाच्या आणि भोगतायत भाडेकरू असा प्रकार झालेला आहे. म्हाडाने सुद्धा नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी भविष्यात केल्या पाहिजे. आता जे पूर्वी 10% रिडेव्हलपमेंट झाली, त्यात 3-4 हजार प्रोजेक्ट रखडले, हा भाग झाला. पण आता भविष्यामध्ये म्हाडाने सुद्धा गंभीर राहायला पाहिजे आणि नियमाप्रमाणे म्हाडाने जर सुरुवातीला जर सुनावणी व्यवस्थित केली तर त्याच्यावर अन्याय झाला नसता. प्रकरण कोर्टात दिलं, लाखो रुपये कोर्टात जातात, 3-3, 4-4 लाख रुपये विनाकारण चूक म्हाडाची आणि भूर्दंड भाडेकरूला असा प्रकार झालेला आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये म्हाडा प्रशासन आहे, DMC प्रशासन आहे, यांना विनंती आहे की तुम्ही या आता शासनाने आपली क्वासी ज्युडिशरी सिस्टीम सगळे आता त्याच्यामध्ये बदल करून आणि लोकांना न्याय कसा मिळेल याबाबत शासनाने दक्षता बाळगावी अशी आमची विनंती आहे. आता एक मुद्दे, आता एक ईस्टर्न सबअर्बमधले एक रिडेव्हलपमेंटचा विषय आला होता. त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदतीला वगैरे गेलो होतो. तिकडे असं आढळलं की नगरसेवक आणि आमदार हे बिल्डरच्या बाजूने आणि ते भाडेकरूंची जी जागा त्यांची जेव्हा त्यांना निष्कासित केलं तेव्हा पुढाकार आमदारांची माणसं आणि नगरसेवकाची माणसं बिल्डरच्या बाजूने पुढाकार घेताना असं आता आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. म्हटलं साहेब हे बरोबर नाही, असं नाही. भाडेकरूचं तुम्ही भाडेकरूंसाठी आहेत की बिल्डरसाठी आहेत ते सांगा आम्हाला. लक्षात घ्या की आता हे ना सरकारी यंत्रणा मदत करत, ना शासन मदत करत आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये कारण नसताना भाडेकरूंना त्रास होतो. तर ह्या सगळ्या बाबतीत आपला गंभीर शासनाने गंभीर हो अशी शासन चरणी आमची विनंती आणि संबंधित जेवढे डिपार्टमेंट आहेत त्या सर्व डिपार्टमेंटच्या चरणी आमची विनंती आहे. एवढं मी सादर करतो. आता काही 1-2 संस्था म्हणाले की आपण हे प्रकरण शासनाकडे मांडूया, शासनाकडे ह्या सगळ्या गोष्टी नेऊया. बघा ते लोक काय करतात, आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ते लोक जे करतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो. आभारी आहे. 3रा व्हिडिओ लोकांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही या कोर्टामध्ये तुमच्या काय अडचणी असतील, मुद्दे कसे मांडायचे, शासनाकडे कसे मुद्दे मांडायचे, शासन दरबारी जर सुनावणी झाली तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला तुमच्या वतीने उभं राहू. तुम्हाला मुद्दे कोणते मांडायचे किंवा कोर्टात कोणते मुद्दे मांडायला पाहिजे ह्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. व्हिडिओ संपवताना स्पष्टपणे तुम्हाला मी कबूल करतो की आम्हाला पण ह्यातलं 10%च कळतं. पण तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमचं प्रकरण वाचून बघून त्यातून मार्ग काढून आम्ही ते प्रकरण उभं करतो. आणि तुम्हाला मी खात्री देतो की तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला वाटेल की नाही आपल्याला पुरेशी मदत झालेली आहे अशी तुमची भावना राहावी, तुम्हाला तसं वाटावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. नमस्कार. मी पुन्हा एकदा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.